नमस्कार मंडळी, काय म्हणताय? तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे गाव टू ग्लोबल आणि आजचा विषय आहे कांदा निर्यात बंदी. हो, एवढ्या सगळ्या युद्धाच्या धामधुमीत आपल्या सगळ्या भारतीयांना दररोजच्या आहारात कांदा हा जीवनावश्यक आहे आणि या वाढत्या उष्णतेच्या काळात कांदा हा शरीरात उष्णता देखील कमी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सध्या भारत सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा उत्पादन खर्चही निघत नाही आणि त्यांना पाहिजे असलेला भावही मिळत नाही. हो मंडळी, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे आणि भारत दरवर्षी जगातल्या जवळपास 10 ते 15 देशांना कांदा निर्यात करतो. गल्फ कंट्री असू द्या, बांगलादेश असू द्या किंवा मलेशिया असू द्या. आणि एक कांदा निर्यातीचं जे आहे प्रमाण हे ठरवतं आहे. हे प्रमाण ठरवतं अपेडा ही संस्था आहे. ही दरवर्षी किती प्रमाणात उत्पादन झालं आणि किती प्रमाणात आपण कांदा एक्सपोर्ट करायला पाहिजे. पण हे सरकार काय करतंय? सरकारला असं वाटलंय आता एल निनोचा प्रादुर्भाव होणार आहे, जून जुलैमध्ये पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे, तर सरकारनं कांदा निर्यात बंदी लादली आहे. तर मग कांदा निर्यात बंदी लादल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा हे भारतीय शेतकरी आणि आणि भारताला हे परदेशी चलन मिळवून देणारं पीक आहे. आणि टोटल उत्पादनाच्या महाराष्ट्रात जवळपास 60 ते 70% उत्पादन होतं. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल आणि बाकी जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं. आणि भारतीय कांद्याला जागतिक मात्रेत असलेली मागणी आणि वैविध्यपूर्ण चवीमुळे भारतीय कांदा हा गल्फ कंट्री झाला, बाकीच्या कंट्रीमध्ये फारच फेमस आहे. भारतीय कांद्याची चव ही तिखट असून तिकडे फार प्रमाणात मागणी आहे. पण सरकार काय करतंय? सरकार काही शेतकऱ्याचा काय विचार करत नाही. सरकारला फक्त आता काय मतदानाचं पडलं. आता नुकताच पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपल्या, पण सरकार काय अजून कांद्यावरची निर्यात बंदी उठवायला तयार नाही. सरकारने काही शुल्क लावले आहे आणि मग त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षित असलेला उत्पादन उत्पादन खर्च शेतकऱ्यात निघत नाही. कांद्याचं वाढलेलं उत्पादन खर्च, हो, कांद्याला एकरी जवळपास 40 ते 50 हजार उत्पादन खर्च येतो, त्या तुलनेत शेतकऱ्याला भाव मिळत नाही. मग आता शेतकरी जमीन त्या मार्गाने आपला कांदा हा साठवणुकीत म्हणजे वाखारीत साठवतोय. पण सध्या प्रचंड असलेली उष्णता, त्यामुळे हा वाखारीतला कांदा किती दिवस टिकणार? सरकारने असं का बरं करू नये? टोटल शेतकरी उत्पादन किती करता आणि आपली भारताची गरज किती आहे आणि त्यानुसार राहिलेला कांदा ते निर्यात करू शकता, असं परफेक्ट एक स्ट्रॅटर्जी का बरं बनवत नाही की एवढा 60-70% आपण भारतीय बाजारात देऊ आणि बाकीचा 30% हा निर्यात करू आणि वर्षभर ही निर्यात चालू राहील, म्हणजे वर्षभर ही परकीय चलन भारताला मिळत राहील. पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळंच गेम बिघडला आहे. तर शेतकऱ्यांनो, तुम्ही काय करताय? तुम्ही निवडलेले लोकप्रतिनिधी आहे, निवेदनं द्या, आंदोलनं करा, पण ही कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे. कांदा निर्यात बंदी उठली तरच शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळेल. आणि कांदा हेच असं एकमेव पीक आहे की जास्त प्रक्रिया न करता परदेशी पसंत केलेलं पीक आहे. जसं की तुम्ही द्राक्ष घ्या, बाकीचे घ्या, त्यासाठी बाकीच्या देशांचे फार त्यांचे इन्ग्रेडियंट चेक केले जातात, फार जास्त कठीण निकष असतात. कांद्याला असे काही निकष नाही आणि भारतीय कांद्याला मागणी पण भरपूर आहे. आणि मग होतं काय? या आंतरराष्ट्रीय व्यापारात होतं काय? परदेशी व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा पाहिजे तेव्हा भारतीय सरकार हे निर्यातीच्या बाबतीत तरसोड करतं, त्यामुळे आम्ही भारताऐवजी पाकिस्तान किंवा चीनचा कांदा प्रेफर करतो. आणि हे जे देश आहे, ही संधी, भारताची संधी हिरावून घेतात आणि पर्यायाने भारतीय शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न, भारतीय सरकारला मिळणारं उत्पन्न, त्याला भारतीय शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांचा जो काय आर्थिक ओढाताण होते, याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे. तर सरकारनं हे सगळे काही निर्यातक्षम जेवढे शेतातले उत्पन्न आहे, त्यासाठी कायमस्वरूपी एक निर्यात धोरण तयार करण्याचं गरजेचं आहे. आणि काही याच्या सरकारने हस्तक्षेप करायला नको. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि हे सगळे भाव वाढले आहेत. हे सगळे भाव जनता निमूटपणे सहन करून काय वाढी भावाने वस्तू घेते. तर सरकारला असं का बरं वाटतंय काही कांद्याची निर्यात बंदी आणली तर देशांतर्गत कांद्याचे भाव वाढणार नाही आणि जनतेला कमी भावात कांदा मिळेल. पण ही जनता 500 रुपये मल्टिप्लेक्सचं तिकीट काढते, समर वॅकेशनला 10-10 हजार रुपये उडवते, लग्नात 5-5 हजाराचा आहेर करते. तर सरकारने त्यांच्या मतदानाचा विचार न करता सर्वंकष भारतीय शेतकऱ्यांचा, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करून ही निर्यात बंदी तातडीने उठवावी, ही अशी मी सरकारकडे मागणी करतो. आणि असेच काही नवनवीन विषय असेल, आपण गाव टू ग्लोबल चॅनलला आपण सांगत चालू, चर्चा करत चालू. तुमचे काही सजेशन असेल, इम्प्रूव्हमेंट असेल, आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही बातमी भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.